हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला डिस्कस करायचा 11th कॉमर्स मधला 8वा टॉपिक रेक्टिफिकेशन ऑफ एरर। या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण आज डिस्कस करणार आहोत। मी काल परवाच एक व्हिडिओ पोस्ट केला ज्याच्यामध्ये आपण बघितले टाइप्स ऑफ एरर। एरर म्हणजे काय आणि एररचे टाइप्स कोणते। एरर म्हणजे अकाउंट मेंटेन करताना अकाउंट मध्ये होणाऱ्या चुका। कालच्या व्हिडिओमध्ये आपण एरर म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स कोणते तर हे इन डिटेल्स बघितले। आता एररचे टाइप्स तुम्हाला असे ओरली डिस्कस करून सांगून समजणार नाही, त्याच्यामुळे आपण त्याचा एक व्हिडिओ बोर्डवर मी ते एररचे टाइप्स एक्सप्लेन करून सांगितले। ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला आजचा व्हिडिओ सहज समजेल। रेक्टिफिकेशन ऑफ एरर हा अकाउंटिंगच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण अकाउंटिंग मध्ये ॲक्युरेसीला महत्त्व आहे। त्यामुळे तिथे चुका कोणत्या झाल्या आणि त्या कशा रेक्टिफाय करायच्या तर या गोष्टीला फार महत्त्व असते। त्यामुळे तुम्ही जर अकाउंटंट या पोस्टसाठी जर अप्लाय केलेले आहे तर तुम्हाला एरर्स म्हणजे काय, ते कोणत्या टाइपचे असतात, त्याचे काय इफेक्ट होतात आणि ते रेक्टिफाय कसे होतात, या गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ मिस करू नका। चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला सुरू करायचा आजचा व्हिडिओ। आता आपण या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करू। गिव वन वर्ड, टर्म और फ्रेज फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट। फर्स्ट काय दिलाय, एरर विच अफेक्ट द एग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स। एररचा अभ्यास करताना करावा लागतो। एरर म्हणजे काय, कोणत्या टाइपचे एरर कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, त्याच्यानंतर त्याचा ट्रायल बॅलन्सवर काय परिणाम होतो, तर या पद्धतीने तुम्हाला एररचा अभ्यास करावा लागतो। आता आपल्याला काय विचारलं, एरर विच अफेक्ट द एग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स। आधी ट्रायल बॅलन्स म्हणजे काय ते बघा। ट्रायल बॅलन्स म्हणजे लेजर अकाउंट आपण जेव्हा क्लोज करतो तेव्हा काही अकाउंटचे डेबिट बॅलन्सेस येतात, काही अकाउंटचे क्रेडिट बॅलन्सेस येतात। लेजर अकाउंटचे डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स यांची एक समरी किंवा एक लिस्ट बनवत असतो। या लिस्टलाच आपण काय म्हणणार, ट्रायल बॅलन्स। मग ट्रायल बॅलन्सचा एग्रीमेंट म्हणजे काय, आपण ज्यावेळेस जर्नल एंट्री पास करतो त्यावेळेस आपण एखादा अकाउंट डेबिट जेवढ्या अमाऊंटने केलं, क्रेडिट त्याच अमाऊंटने करतो। म्हणजे जेवढे ट्रान्झॅक्शन अमाऊंटचे आपण ट्रान्झॅक्शन पास केली तर तेवढ्या अमाऊंटचं एक अकाउंट आपण डेबिट करतो, दुसरं अकाउंट क्रेडिट करतो। म्हणजेच आपले डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट इक्वल असतात। ठीक आहे, सेम अमाउंट आपण डेबिट करतो आणि सेम अमाउंट आपण क्रेडिट करतो। त्याच्यामुळे आपले डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस यांची टोटल सेम यायला पाहिजे। ठीक आहे, देन एग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे काय की ट्रायल बॅलन्स मध्ये आपण जे डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स यांची लिस्ट घेतली त्याच्यामध्ये आपली डेबिट बॅलन्सची टोटल आणि क्रेडिट बॅलन्सची टोटल सेम यायला पाहिजे। ठीक आहे, तर यालाच म्हणायचं एग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स। ठीक आहे, मग आता इथे काय सांगितलं, एरर विच अफेक्ट द एग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स। कोणत्या एररचा एग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स वर परिणाम होतो, म्हणजेच थोडक्यात ट्रायल बॅलन्सच्या टोटल वर परिणाम होतो। जर समजा आपण ट्रान्झॅक्शनचा डेबिट इफेक्ट केला आणि क्रेडिट केला नाही, म्हणजे क्रेडिटची टोटल तुमची कमी येणार। ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट बॅलन्सेस आपले तेवढ्या अमाऊंटने कमी येणार। ठीक आहे, म्हणजेच एग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स अफेक्ट झालं का नाही। ठीक आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्सची टोटल वेगवेगळी आली। मग कोणत्या एरर मध्ये, ज्या वेळेस आपल्या ट्रान्झॅक्शनचे दोन्ही इफेक्ट करायचे राहिलेले असतात किंवा दोन्ही इफेक्टला सेम अमाऊंट आपण पोस्ट केली त्यावेळेस ट्रायल बॅलन्सच्या टोटलवर परिणाम होत नाही। पण ज्या वेळेस आपण वन साइडेड एरर जे असतात, ज्याच्यामध्ये एक इफेक्ट आपला करायचा राहून गेला, तर त्या एरर मध्ये ट्रायल बॅलन्सची टोटल वेगवेगळी येते। वन साइडेड एरर म्हणजे एक तर तुमची एका साइडची अमाऊंट लिहायची चुकली किंवा ती पोस्ट केली नाही किंवा एक साइडची एंट्री तुम्ही केलेली नाही। ज्यावेळेस आपल्या एरर मधला एक अकाउंट कोणतं तरी चुकीचं आपण लिहिलंय, ते डबल लिहिलंय किंवा फक्त त्याचा डेबिट इफेक्ट केला किंवा क्रेडिट इफेक्ट केला, एक इफेक्ट राहून गेला, तर अशा एररला वन साइडेड एरर म्हणतात। एरर विच अफेक्ट द एग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स, आन्सर काय, वन साइडेड एरर। त्यानंतर टेकिंग द टोटल मोर व्हाईल क्लोजिंग द बुक्स ऑफ अकाउंट। म्हणजेच आपण ज्यावेळेस लेजर क्लोज करतोय किंवा आपण बॅलन्सिंग करतो, लेजर अकाउंटचा बॅलन्स काढतोय, तर त्यावेळेस आपण एखाद्या अकाउंटची टोटल जास्त लिहिली। सेल्स आपले 50,000 झाले, आपण 70,000 त्याची टोटल लिहिली। ठीक आहे, या टाइपच्या एररला म्हणतात ओव्हरकास्टिंग। म्हणजेच ज्यावेळेस आपण एखाद्या अकाउंटची टोटल जास्त लिहिली तर याला काय म्हणायचं, ओव्हरकास्टिंग। एखाद्या अकाउंटची टोटल तुम्ही कमी लिहिली तर त्याला म्हणायचं अंडरकास्टिंग। आणि हे कोणत्या एरर मध्ये येणार, हे अकाउंट आपण जास्त लिहिणे कमी लिहिणे
टोटल जास्त लिहिली, टोटल कमी लिहिली, तर हे कशामध्ये येतात? एरर ऑफ कमिशन मध्ये येतात. ठीक आहे. टेकिंग द टोटल मोर व्हाईल क्लोजिंग द बुक्स ऑफ अकाउंट. टोटल जास्त घेणे म्हणजेच याला आपण काय म्हणतो? ओव्हरकास्टिंग म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, एरर विच अराइजेस व्हेन अ ट्रान्झॅक्शन इज पार्शियली और कम्प्लिटली ओमिटेड टू बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ओमिटेड म्हणजे काय? वगळली गेली. ठीक आहे. ओमिटेड म्हणजे काय? वगळणे. म्हणजेच एखादी ट्रान्झॅक्शन अर्धी किंवा पूर्ण रेकॉर्ड करायची राहून गेली, त्यावेळेस कोणतं एरर निर्माण होतं? मग यालाच काय म्हणायचंय? एरर ऑफ ओमिशन. ठीक आहे. ओमिटेड ट्रान्झॅक्शन वगळली गेली, आपण पोस्ट केली नाही. ठीक आहे. मग ट्रान्झॅक्शनचा एक इफेक्ट करायचा राहिला तर याला म्हणतो आपण पार्शियल ओमिशन. आणि ज्यावेळेस आपली सगळी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची राहिली तर त्याला म्हणतात कम्प्लीट ओमिशन. मग या एररला काय म्हणतात? एरर ऑफ ओमिशन. नेक्स्ट, ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड ड्यू टू व्हायोलेटिंग ऑफ द अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. अकाउंटिंगच्या ज्या कन्सेप्ट आहेत, कन्व्हेन्शन आहेत, अकाउंटिंगचे रूल्स आहेत, तर ते सगळे अकाउंटिंग मेंटेन करताना फॉलो केले गेले पाहिजे. ठीक आहे. आपण ते फॉलो केले नाहीत, अशा एररला काय म्हणतात? अशा एररला म्हणतात एरर ऑफ प्रिन्सिपल. म्हणजेच ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये किंवा ज्या एंट्री पास करताना आपण अकाउंटिंगचे रूल्स रेग्युलेशन फॉलो केले नाही, अकाउंटिंग कन्सेप्ट, अकाउंटिंग प्रिन्सिपल फॉलो केलेले नाहीत, अशा एररला म्हणतात एरर ऑफ प्रिन्सिपल. ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड ड्यू टू व्हायोलेटिंग ऑफ द अकाउंटिंग प्रिन्सिपल. आन्सर काय? एरर ऑफ प्रिन्सिपल. नेक्स्ट क्वेश्चन काय? अकाउंट विच टू डिफरन्स इन ट्रायल बॅलन्स इज ट्रान्सफर्ड. आपले वन साइडेड जे एरर आहेत तर त्याचा इफेक्ट कशावर होतो? ट्रायल बॅलन्सच्या टोटलवर होतो. म्हणजेच आपला ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही. आपण गृहीत धरला आपला ट्रायल बॅलन्स 2000चा त्याच्यामध्ये डिफरन्स येतो. ठीक आहे. क्रेडिटची टोटल 2000 कमी आली. मग आपल्याला जर ट्रायल बॅलन्स टॅली करायचा असेल, हा एरर आपल्याला रेक्टिफाय करायचा. ट्रायल बॅलन्स टॅली झालं नाही म्हणजे आपला ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स फॉलो केलं जात नाही किंवा फॉलो होत नाही. मग त्या केसमध्ये आपण काय करतो? तर हे जे 2000चा डिफरन्स आहे तो ट्रान्सफर केला जातो सस्पेन्स अकाउंटला. ठीक आहे. मग त्यामुळे एक रेक्टिफिकेशनसाठी एक स्पेशल अकाउंट ओपन केलं जातं ज्याच्यामध्ये आपण रेक्टिफाईड एंट्रीचं किंवा ट्रायल बॅलन्समध्ये जो काही डिफरन्स येतोय तर तो डिफरन्स त्या अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. मग ते अकाउंट कोणतं आहे? सस्पेन्स अकाउंट. अकाउंट विच डिफरन्स इन ट्रायल बॅलन्स इज ट्रान्सफर टू सस्पेन्स अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट, एरर इन विच द इफेक्ट ऑफ वन मिस्टेक इज नलिफाईड बाय अनदर मिस्टेक. एररचा असा कोणता प्रकार आहे ज्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ वन मिस्टेक, एका मिस्टेकचा परिणाम जो झाला होता तो नलिफाईड होतो. नलिफाईड म्हणजे तो 0 होतोय किंवा तो नील होतोय. एररच्या टाइप्स मध्ये आपण एक प्रकार बघितला कॉम्पेन्सेटिंग एरर. ठीक आहे. कॉम्पेन्सेटिंग एरर मध्ये आपण काय बघितलं की एक ट्रान्झॅक्शन आपण 3000चे सेल्स होते, दाखवले गेले 30,000. ठीक आहे. आणि दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये 30,000चे सेल्स होते, ते दाखवले गेले 3000. म्हणजे पहिली मिस्टेक झाली आणि त्याच्यानंतर दुसरी मिस्टेक झाली, पण पहिल्या मिस्टेकचा जो परिणाम आहे तो दुसऱ्या मिस्टेकने काय झाला? नलिफाईड झाला. म्हणजेच तो परिणाम नील झाला, 0 झाला. अशा एररला आपण काय म्हणतो? कॉम्पेन्सेटिंग एरर. एरर इन विच द इफेक्ट ऑफ वन मिस्टेक इज नलिफाईड बाय अनदर मिस्टेक, याला काय म्हणतात? कॉम्पेन्सेटिंग एरर. त्यानंतर नेक्स्ट, एरर विच आर नॉट डिस्क्लोज्ड बाय द ट्रायल बॅलन्स. म्हणजे एरर ट्रायल बॅलन्स मध्ये डिस्क्लोज होत नाही. जे वन साइडेड एरर असतात तर ते ट्रायल बॅलन्स मध्ये इफेक्ट डिस्क्लोज होतात. ठीक आहे. वन साइडेड एरर म्हणजे आपण एखादी ट्रान्झॅक्शन पोस्ट केली किंवा ट्रान्झॅक्शन केली, आपण त्याचा एक इफेक्ट बरोबर केला, दुसरा इफेक्ट राहून गेला किंवा चुकीची अमाऊंट तिथे रेकॉर्ड केली. जर समजा आपण एक ट्रान्झॅक्शन पास केली, गुड्स सोल्ड, मग आपण एंट्री काय केली? गुड डेबिट टू गुड्स अकाउंट. ठीक आहे. 5000चे सेल्स होते, आपण काय केलं? कॅशचा एक इफेक्ट केला पण सेल्सला केला नाही इफेक्ट. त्यावेळेस सेल्सची टोटल 5000 कमी येईल, म्हणजेच क्रेडिट बॅलन्स 5000 कमी दाखवेल. किंवा तुम्ही सेल्सला दाखवले 500 आणि कॅशला दाखवले 5000. एक शून्य एका ठिकाणी लिहायचा राहून गेला, मग कितीचा डिफरन्स क्रिएट होतोय? 4500चा डिफरन्स होतोय. मग ट्रायल बॅलन्स मध्ये कितीचा डिफरन्स येईल? 4500चा डिफरन्स येईल. ठीक आहे. मग हे जे वन साइडेड एरर आहे म्हणजे एका अकाउंट मध्ये चूक झालेली आहे, तर याला वन साइडेड एरर म्हणतात. आपली एक पोस्टिंग राहून गेली किंवा एका पोस्टिंगची अमाऊंट चुकलेली आहे, हे एरर डिस्क्लोज होऊ शकतात कारण ट्रायल बॅलन्सची टोटल वेगवेगळी येते म्हणून. ठीक आहे. पण ज्या वेळेस अमाऊंट आपली चुकीची आपण रेकॉर्ड केली, चुकीच्या अकाउंटला रेकॉर्ड केली, पण तुम्ही एक इफेक्ट डेबिट केला, दुसरा इफेक्ट क्रेडिट केला, अशा केसेसमध्ये ट्रायल बॅलन्सची टोटल बरोबर होते
त्यामुळे असे इफेक्ट ट्रायल बॅलन्समध्ये डिस्क्लोज होत नाहीत किंवा असे एरर ट्रायल बॅलन्समध्ये डिस्क्लोज होत नाहीत. किंवा एखादी ट्रान्झॅक्शन आपली पूर्ण रेकॉर्ड करायची राहून गेली, आपण क्रेडिट सेल्स केले किंवा सेल्स केले 10,000चे सेल्स केले, पण आपण ट्रान्झॅक्शन त्याची पास केली नाही, म्हणजे दोन्ही इफेक्ट राहिले आपले. मग या एररला काय म्हणतात, याला टू साइडेड एरर म्हणतात. असे एरर ट्रायल बॅलन्समध्ये डिस्क्लोज होत नाहीत, कारण तुमची ट्रायल बॅलन्सची टोटल दोन्ही इफेक्ट राहिल्यामुळे ती काय कमी दाखवली जाते, पण टोटल इक्वल दाखवली जाते दोन्ही साईडची. ठीक आहे, त्यामुळे असे एरर ट्रायल बॅलन्समध्ये डिस्क्लोज होत नाहीत. आपल्याला ते कधी आपल्याला ते लक्षात येत नाही. ठीक आहे, देन आन्सर इज टू साइडेड एरर. एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमिशन, नंतर एरर ऑफ प्रिन्सिपल आणि कॉम्पेन्सेटिंग एरर. ठीक आहे, तर हे चारही एरर दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले जाऊ शकतात. एक वन साइडेड, दुसरं टू साइडेड. वन साइडेड एरर म्हणजे ज्या एररचा परिणाम एक तर डेबिट अमाऊंटवर होईल किंवा क्रेडिट अमाऊंटवर होईल. ठीक आहे, डेबिट बॅलन्स कमी होणार किंवा क्रेडिट बॅलन्स कमी होणार, तर याला वन साइडेड एरर म्हणतात. आणि टू साइडेड एरर म्हणजे ज्या एररमुळे डेबिटचंही बॅलन्स कमी होते आणि क्रेडिटचंही बॅलन्स कमी होते, किंवा डेबिटचंही बॅलन्स वाढते, क्रेडिटचंही बॅलन्स वाढते. त्यामुळे अशा एररमुळे ट्रायल बॅलन्सची टोटल एक तर तुमची वाढेल किंवा कमी होईल. त्यामुळे हे एरर ट्रायल बॅलन्समध्ये डिस्क्लोज होऊ शकत नाही, कारण जरी एंट्री नसेल पास केली किंवा चुकीची पास केली तरीही अकाउंट डेबिट किंवा क्रेडिट होत आहे. त्यामुळे ट्रायल बॅलन्सच्या टोटलवरून आपल्याला ते एरर लक्षात येत नाही. ठीक आहे, आणि वन साइडेड एररमध्ये आपले ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही, त्यामुळे असे एरर डिस्क्लोज होऊ शकतात. प्रश्न काय विचारला, एरर विच आर नॉट डिस्क्लोज बाय द ट्रायल बॅलन्स. आन्सर काय, टू साइडेड एरर. त्यानंतर एरर ऑफ इनकरेक्ट एंट्रीज ऑर रॉंग पोस्टिंग. जे आपले अकाउंटिंग प्रोसिजरशी रिलेटेड एरर असतात, जसे की एंट्री चुकीची पास केली म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये चुका केल्या, पोस्टिंग मध्ये चुका केल्या, बॅलन्सिंग चुकीची केली, टोटलिंग चुकीची केली, तर या सगळ्या एररला म्हणतात एरर ऑफ कमिशन. प्रश्न काय विचारला, एरर ऑफ इनकरेक्ट एंट्रीज ऑर रॉंग पोस्टिंग, याला काय म्हणणार, एरर ऑफ कमिशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द दोज गिवन बिलो अँड रीराइट द सेंटेन्स. फर्स्ट क्वेश्चन दिलाय, रेक्टिफिकेशन एंट्रीज आर पास्ड इन. सबसिडरी बुक्सचा एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये आपण सबसिडरी बुक्सचे प्रकार बघितलेले. ठीक आहे, छोट्या बिझनेसमध्ये एक जर्नल बुकमध्ये किंवा जर्नल एंट्रीच्या एकाच बुकमध्ये सगळ्या एंट्री करणे पॉसिबल होते. पण जर बिझनेस मोठा असेल तर त्या ठिकाणी एका जर्नल बुकमध्ये रेकॉर्ड मेंटेन करणे शक्य होत नाही, त्यामुळे वेगवेगळे सबसिडरी बुक्स बनवले जातात. त्यातलं शेवटचं सबसिडरी बुक आहे जर्नल प्रॉपर. जर्नल प्रॉपर मध्ये आपण कोणते रेकॉर्ड मेंटेन करतो, ज्या एंट्रीसाठी आपल्याकडे स्पेशल बुक नाहीये तर त्या एंट्री आपण इथे पास करतो. आणि रेक्टिफिकेशन एंट्रीसाठी आपल्याकडे स्पेशल सबसिडरी बुक नसतं, त्याच्यामुळे त्या एंट्री जर्नल प्रॉपर मध्ये मेंटेन केल्या जातात. एंट्री किंवा रेक्टिफिकेशन एंट्रीज जर्नल प्रॉपर बुक मध्ये दाखवल्या जातात. ठीक आहे, देन आन्सर इज ए, जर्नल प्रॉपर. लेजर मध्ये आपण लेजर पोस्टिंग करत असतो, बॅलन्स शीट मध्ये आपण बॅलन्स शीट ट्रायल बॅलन्स बनवल्यानंतर त्याच्यावरून आपण बॅलन्स शीट बनवत असतो. कॅश बुक मध्ये आपण कॅश रिसिप्ट पेमेंटच्या ज्या ट्रान्झॅक्शन आहेत त्या रेकॉर्ड करत असतो. रेक्टिफिकेशन एंट्रीज आर पास्ड इन जर्नल प्रॉपर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, द टाइप ऑफ एरर ऑफ विच जर्नल एंट्री इज ऑलवेज रिक्वायर्ड फॉर रेक्टिफिकेशन. ऑप्शन दिले ओव्हरकास्टिंग, बी दिले वन साइडेड एरर, सी दिले अंडरकास्टिंग आणि डी दिले टू साइडेड एरर. ठीक आहे, आता द टाइप ऑफ एरर विच जर्नल एंट्री इज ऑलवेज रिक्वायर्ड. ऑलवेज आपल्याला जर्नल एंट्री पासच करावी लागेल या एरर करेक्ट करण्यासाठी, रेक्टिफाईड करण्यासाठी. रेक्टिफिकेशन म्हणजे काय, जे आपले एरर झालेले आहेत ते रेक्टिफाईड करणे, करेक्ट करणे. ठीक आहे, ओव्हरकास्टिंग मध्ये जर समजा एखाद्या अकाउंट आपण ओव्हरकास्टिंग झालं, ओव्हरकास्टिंग देन ओव्हरकास्टिंग साठी तुम्हाला एंट्री पास करण्याची गरज नसते. त्यानंतर अंडरकास्टिंग. अंडरकास्टिंग मध्ये जर टोटल कमी दाखवली तरी ती आपण कॅल्क्युलेशन करून रेक्टिफाय करू शकतो. वन साइडेड एरर मध्ये एंट्रीने करेक्ट करता येतात. आणि टू साइडेड एरर हे याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी एंट्रीज पास करावी लागते. टू साइडेड एरर मध्ये आपण एकदा चुकीची एंट्री पास केली किंवा आपण एंट्री केलीच नाही, जरी एंट्री तुम्ही केलीच नाही, चुकीची पास केली तरी नंतर आपल्याला ती पास करावीच लागते. Then answer is two-sided error. The type of error which journal entry is always required for rectification. Answer is two-sided error. त्यानंतर आहे error occurred due to wrong posting are called as error of. आता आपण wrong posting केली
तर ते एरर कोणत्या प्रकारामध्ये येणार? ऑप्शन काय दिले तुम्हाला? प्रिन्सिपल, कमिशन, कॉम्पेन्सेटिंग आणि ओमिशन. ठीक आहे, यातलं ओमिशन म्हणजे काय? जिथं आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेली नाही किंवा अर्धी रेकॉर्ड केली नाही, तर हे आलं ओमिशन. त्यानंतर म्हणजे आपला इफेक्ट करायचं राहून गेला, एंट्री करायची राहून गेली, तर हे एरर ऑफ ओमिशन. त्यानंतर आहे कॉम्पेन्सेटिंग एरर, म्हणजे असे एरर जे एरर जर समजा आपण एका एंट्रीमध्ये 1000चा डेबिट इफेक्ट चुकीचा केला आणि दुसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट इफेक्ट चुकीचा केला 1000चा. ठीक आहे, दुसऱ्या चुकीमुळे आपला पहिला एररचा परिणाम काय झाला? कॉम्पेन्सेट झाला. ठीक आहे, किंवा नलिफाय झाला, तो परिणाम नील झाला, तर या एररला कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणतात. त्यानंतर आहे आपण अकाउंटचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले नाही, त्यामुळे काही चुका झाल्या किंवा चुकून आपल्याकडे आपण चुकीचे रूल फॉलो केले, चुकीच्या कन्सेप्ट फॉलो केल्या, तर त्याला एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणतात. आणि एरर ऑफ कमिशन म्हणजे आपण अकाउंटिंगची जी प्रोसिजर करतो सगळी, म्हणजे जर्नल, लेजर, त्यानंतर बॅलन्सिंग करणे, टोटल करणे, त्यानंतर अकाउंटची पोस्टिंग करणे, जर्नल एंट्री झाल्यानंतर लेजरला पोस्टिंग करणे, तर या सगळ्या प्रोसिजरमध्ये जर चुका झाल्या तर त्या चुका एरर ऑफ कमिशनमध्ये येतात. रॉंग पोस्टिंग ही अकाउंटिंग प्रोसिजरचा एक पार्ट आहे, त्यामुळे रॉंग पोस्टिंगचं जर एरर असेल तर ते कशामध्ये येणार? एरर ऑफ कमिशनमध्ये येणार. देन बी इज करेक्ट आन्सर. एरर ऑकर्ड ड्यू टू रॉंग पोस्टिंग आर कॉल्ड ॲज एरर ऑफ कमिशन. त्यानंतर आहे इफ ट्रान्झॅक्शन इज टोटली ओमिटेड फ्रॉम द बुक्स ऑफ इट इज कॉल्ड. आत्ताच सांगितलं तुम्हाला, जर ट्रान्झॅक्शन ओमिटेड झाली असेल, ओमिटेड म्हणजे वगळणे, एखादी ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्डच केली नाही किंवा त्याचा एखादा इफेक्ट आपल्याकडून राहून गेला, तर अशा एररला म्हणतात एरर ऑफ ओमिशन. देन बी इज अ करेक्ट आन्सर. इफ अ ट्रान्झॅक्शन इज टोटली ओमिटेड फ्रॉम द बुक्स इट इज कॉल्ड एरर ऑफ ओमिशन. त्यानंतर सस्पेन्स अकाउंट इज ओपन व्हेन डॅश डज नॉट टॅली. सस्पेन्स अकाउंट ओपन करतो आपण. सस्पेन्स अकाउंट कधी ओपन करतो? ज्या वेळेस आपल्या अकाउंटिंग प्रोसिजरमध्ये किंवा आपल्या अकाउंटमध्ये काहीतरी एरर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स आपलं नेहमी टॅली झालं पाहिजे. अकाउंटमध्ये ॲक्युरेसीसाठी ट्रायल बॅलन्स नेहमी टॅली झालं पाहिजे, आणि ते जर ट्रायल बॅलन्स आपलं टॅली होत नसेल तर तो जो डिफरन्स येतो तो डिफरन्स आपण सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. ठीक आहे, देन क्वेश्चन काय विचारला तुम्हाला? सस्पेन्स अकाउंट इज ओपन व्हेन डॅश डज नॉट टॅली. देन आन्सर इज ट्रायल बॅलन्स. त्यानंतर आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड फ्रॉम द बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट. ट्रायल बॅलन्स आपण कधी प्रिपेअर करतो? अकाउंटिंगची जी प्रोसिजर आहे तर सगळ्यात आधी आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. ठीक आहे, रेकॉर्ड करतो म्हणजेच आपण त्याची जर्नल एंट्री पास करतो. जर्नलवरून आपण लेजर बनवतो. लेजरवरून आपण लेजरचे बॅलन्सेस काढल्यानंतर जे डेबिट बॅलन्सेस येतात, क्रेडिट बॅलन्सेस येतात, तर त्याची एक आपण लिस्ट बनवत असतो आणि त्या लिस्टलाच आपण नाव देतो ट्रायल बॅलन्स. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ लेजर अकाउंट्स. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स ही काय असते? लेजर अकाउंट्सची लिस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण ज्या लेजरचे डेबिट बॅलन्सेस आहेत ते डेबिटला लिहिणार आणि ज्या लेजरचे क्रेडिट बॅलन्स आलं तर ते क्रेडिट साईडला लिहिणार. ठीक आहे, देन ट्रायल बॅलन्स हे काय? ट्रायल बॅलन्स हे लेजर अकाउंट्सची लिस्ट आहे आणि ती कशावरून प्रिपेअर केले जाते? लेजर अकाउंटवरूनच प्रिपेअर केले जाते. आपण ॲट द एंड ऑफ इयर किंवा ॲट द एंड ऑफ पिरियड आपण सगळे लेजर आपले क्लोज करतो आणि जे बॅलन्सेस येतील त्याचे डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस, त्याची एक लिस्ट आपण बनवत असतो, तर त्यालाच आपण ट्रायल बॅलन्स म्हणतो. म्हणजेच तुम्हाला इथे काय विचारलं? ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड फ्रॉम द बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, अ ट्रायल बॅलन्स कॅन ॲग्री इन स्पाइट ऑफ सर्टेन एरर्स. कधी कधी काय होतं? ट्रायल बॅलन्स आपला ॲग्री होतं म्हणजेच टोटल बरोबर येते जरी त्याच्यात सर्टेन एरर्स असले तरी. मग हे स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. आता जर समजा आपण एक एंट्री पास केली, मशिनरी इन्स्टॉल करण्यासाठी आपण वेजेस पेड केला आणि त्या रॉंगली डेबिट आपण कशाला केल्या? वेजेस अकाउंटला केल्या. ठीक आहे, वेजेस हा खर्च आहे, आपण डेबिट बॅलन्सला लिहिणार. आणि मशिनरी सुद्धा काय आहे? मशिनरी आपली ॲसेट आहे, ॲसेटचा डेबिट बॅलन्स असतं. ठीक आहे, म्हणजे आपण तो खर्च डेबिटच केला पण चुकीच्या अकाउंटला केला, त्याच्यामुळं आपला बॅलन्स चुकीचं येणार का? डेबिट पोस्टिंग केली आपण पण चुकीच्या अकाउंटला केली. ठीक आहे,
तरी आपले डेबिट बॅलन्सेसची टोटल बरोबर येणार, म्हणजे ट्रायल बॅलन्सची टोटल तुमची चुकणार नाही, टोटल तेवढीच येणार. आणि त्याच्यामध्ये एरर आहे. क्वेश्चन काय विचारला, अ ट्रायल बॅलन्स कॅन ॲग्री इन स्पाइट ऑफ सर्टेन एरर. जरी ट्रायल बॅलन्स मध्ये काही चुका असल्या तरी ते आपलं टॅली होत असतं किंवा बरोबर आहे हे दाखवतं. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, रेक्टिफिकेशन एंट्रीज आर पास्ड इन कॅशबुक. रेक्टिफिकेशन एंट्रीज कॅशबुक मध्ये पास होतात सांगितलं. ठीक आहे, कॅशबुक मध्ये आपण कोणत्या एंट्रीज पास करतो, कॅशबुक मध्ये ज्या ट्रान्झॅक्शन आपण कॅश मध्ये केलेल्या आहेत, म्हणजे जिथे ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याकडे कॅश आली किंवा गेली तर त्या सगळ्या ट्रान्झॅक्शन कॅशबुक मध्ये होतात. ठीक आहे, रेक्टिफिकेशन एंट्री मध्ये आपण कॅश देत घेत नाही, ते फक्त आपल्या अकाउंटंटच्या हातून झालेल्या चुका आपण काय करत असतो, करेक्ट करत असतो. ठीक आहे, रेक्टिफाईड एंट्री मध्ये त्या चुका मिस्टेक करेक्ट केल्या जातात, तिथे कॅशचा संबंध येत नाही, त्यामुळे कॅशबुक मध्ये एंट्री होत नाही. या रेक्टिफाईड एंट्री जर्नल प्रॉपर मध्ये पास होतात. त्या एंट्रीसाठी आपल्याकडे स्पेशल सबसिडरी बुक अवेलेबल नाहीये, तर त्या सगळ्या एंट्री आपण जर्नल प्रॉपर मध्ये दाखवत असतो. देन रेक्टिफाईड एंट्री सुद्धा तिथेच दाखवतात जर्नल प्रॉपरला, कॅशबुकला दाखवत नाही. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर पुढचं आहे, देअर इज नो नीड टू ओपन सस्पेन्स अकाउंट इफ द ट्रायल बॅलन्स ॲग्रीज. आता जर समजा तुमचं ट्रायल बॅलन्सची टोटल बरोबर येते, ठीक आहे, जरी आता वरतीच मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, एंट्री जरी चुकीची पास केली तरी ट्रायल बॅलन्स तुमचं टॅली होणार. तर अशा केसमध्ये तुम्हाला सस्पेन्स अकाउंट बनवावं लागत नाही असं सांगितलं. ठीक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. सस्पेन्स अकाउंट आपण कधी बनवतो, ज्या वेळेस ट्रायल बॅलन्स टॅली झालं नाही, म्हणजेच ते डिसॲग्री आहे. ट्रायल बॅलन्स ॲग्री आहे म्हणजेच त्याची टोटल बरोबर आहे. हे दोन्ही डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस दोन्हीची टोटल बरोबर आहे, तर याला म्हणतात ट्रायल बॅलन्स ॲग्री होणे किंवा यालाच ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणतात. जर समजा तुमचं ट्रायल बॅलन्स ॲग्री होत असेल किंवा टॅली होत असेल तर सस्पेन्स अकाउंट ओपन करायची गरज नसते. जर टॅली झालं नाही तर जेवढ्या बॅलन्सने ते टॅली झालं नाही तर ते बॅलन्स सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर होतं. ठीक आहे, देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचं काय आहे, ऑल द एरर्स कॅन बी रेक्टिफाईड ओनली थ्रू सस्पेन्स अकाउंट. आपण सगळे एरर रेक्टिफाईड करतो सस्पेन्स अकाउंट थ्रू. हे स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे, ज्या एररमध्ये आपले डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स वेगवेगळे येत असतील किंवा डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट यांची जर तुम्ही पोस्टिंग वेगवेगळी केलेली असेल, डेबिट इफेक्ट क्रेडिट इफेक्ट वेगवेगळे असतील, तर ते बॅलन्सेस आपल्याला सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करावे लागतात. ज्या एंट्रीमध्ये तुमच्या डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स दोन्ही सेम इफेक्ट होणार आहेत ज्या एंट्रीमध्ये, तर अशा एंट्री सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करण्याची गरज नसते. काही एरर हे टोटलिंग मध्ये अमाऊंट चेंज करून कव्हर करू शकतो किंवा काही एरर एंट्रीज पास करून कव्हर करावे लागतात किंवा रेक्टिफाय करावे लागतात आणि काही एरर सस्पेन्स अकाउंट ओपन करून कव्हर केले जातात. पुढचा क्वेश्चन आहे, डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. ॲग्री डिसॲग्री म्हणजेच हे पण ट्रू ऑर फॉल्सचे स्टेटमेंट असतात. ठीक आहे, फक्त वर्ड्स आपण ॲग्री डिसॲग्री वापरतो. द अनइंटेन्शनल ओमिशन or commission of amounts and accounts while recording the transaction are known as an error. Unintentional omission म्हणजेच किंवा कमिशन. आता एरर ऑफ ओमिशन म्हणजे आपण एखादी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची आपली राहून गेली. एरर ऑफ कमिशन म्हणजे अकाउंटिंग प्रोसिजर मध्ये रेकॉर्ड करताना आपल्याकडून चुका झाल्या, काही टोटल मध्ये चुका झाल्या असतील किंवा काही बॅलन्सिंग मध्ये चुका झाल्या, काही चुकीच्या जर्नल एंट्री पास झाल्या, पोस्टिंग चुकीच्या झाल्या. तर ह्या ज्या चुका आहेत या चुका अनइंटेन्शनल आहेत, म्हणजेच आपला तसं काही इंटेन्शन नव्हतं की जाणून बुजून आपण काही ट्रान्झॅक्शन वगळल्या किंवा जाणून बुजून आपण काही अमाऊंट चुकीच्या लिहिल्या. ज्यावेळेस आपण हे जाणून बुजून करणार म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आपण एखादी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केली नाही किंवा मुद्दाम काही अमाऊंट आपण चुकीच्या लिहिल्या किंवा मुद्दाम आपण काही अकाउंट चुकीचे रेकॉर्ड केले, याला काय म्हणतात, इंटेन्शनल ओमिशन किंवा कमिशन. मग यालाच फ्रॉड म्हणणार. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही पर्टिक्युलर इंटेन्शन ठेवून किंवा काहीतरी उद्देश ठेवून ज्यावेळेस अकाउंटमध्ये चुका करताय तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रॉड म्हणतो. त्याला चुका किंवा एरर्स म्हणत नाही. एरर्स म्हणजे काय, जाणून बुजून केले नाही, आपल्या हातून ते घडून गेलं. ठीक आहे, चुकीच्या अमाऊंट रेकॉर्ड केल्या गेल्या किंवा चुकीचे आपण
अमाऊंट लिहिल्या किंवा चुकीच्या एंट्री पास केल्या किंवा काही एंट्री आपल्या चुकून राहून गेल्या रेकॉर्ड करायच्या, तर याला आपण काय म्हणणार, एरर म्हणणार. याला अकाउंटिंग मध्ये काय म्हणणार आपण, एरर. अनइंटेन्शनल ओमिशन ऑर कमिशन. अमाऊंट मध्ये, अकाउंट मध्ये किंवा रेकॉर्डिंग करताना, ट्रान्झॅक्शन पास करताना आपल्याकडून ज्या चुका घडलेल्या आहेत तर याला आपण एरर म्हणणार. अकाउंटिंग वर्ड्स मध्ये याला आपण काय म्हणणार, एरर. पण जर समजा तुम्ही इंटेन्शन ठेवून हे केलेले, म्हणजे जाणून बुजून तुम्ही काही ट्रान्झॅक्शन वगळल्या, जाणून बुजून काही चुका केल्या, तर याला अकाउंट मध्ये काय म्हणतात, याला फ्रॉड म्हणतात. ठीक आहे. एरर आणि फ्रॉड मधला फरक लक्षात आला. एरर म्हणजे चुका, म्हणजेच अकाउंटंटने त्या मुद्दाम केलेल्या नाहीत, नकळत त्याच्याकडून त्या झाल्या. आणि फ्रॉड म्हणजे काय, जाणून बुजून चुकीचे रेकॉर्ड बनवले. देन प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, unintentional omission or commission of amount and accounts while recording the transaction are known as an error. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर आहे, द एरर कमिटेड ड्यू टू रॉंग रेकॉर्डिंग, रॉंग पोस्टिंग, रॉंग टोटलिंग, रॉंग बॅलन्सिंग, रॉंग कॅल्क्युलेटिंग आर नोन ॲज अरिथमॅटिकल एरर. ठीक आहे. आता हे जे आपण एरर घेतले, रॉंग रेकॉर्डिंग, चुकीचे अमाऊंट रेकॉर्ड केली, रॉंग पोस्टिंग केली, रॉंग अकाउंटला पोस्टिंग केली किंवा टोटल चुकलेली आहे, रॉंग बॅलन्सिंग झाली आहे किंवा रॉंग कॅल्क्युलेशन रॉंग केले, तर या सगळ्या अकाउंटिंग प्रोसिजर मधल्या चुका आहेत. म्हणजेच आपण जर्नल एंट्री पास करणे, त्यानंतर लेजर करणे, लेजर क्लोज करणे, ट्रायल बॅलन्स बनवणे, सगळे हे अकाउंटिंग प्रोसिजर मध्ये येतात. आणि अकाउंटिंग प्रोसिजरशी रिलेटेड ज्या चुका असतात याला म्हणतात एरर ऑफ कमिशन. काय म्हणतात याला, एरर ऑफ कमिशन म्हणतात. इथं तुम्हाला काय सांगितलंय, नोन ॲज अरिथमॅटिक एरर. देन हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. ह्या सगळ्या चुका हे कशामधल्या आहेत, ह्या सगळ्या चुका एरर ऑफ कमिशन मधल्या. ठीक आहे. याला काय म्हणतात, एरर ऑफ कमिशन किंवा कमिशन एरर. त्यानंतर नेक्स्ट, व्हेन वन ऑर मोर डेबिट एरर्स पण इक्वल टू वन ऑर मोर क्रेडिट एरर्स, इट इज सेड टू बी अ कॉम्पेन्सेटिंग एरर. ठीक आहे. आपल्याकडून दोन तीन चुका अशा झाल्या ज्याच्यामुळे आपलं डेबिट बॅलन्स 10,000 जास्त झालं. ठीक आहे. ठीक आहे. पण टोटल अमाऊंट डेबिटचा फरक कितीचा झाला, 10,000 डेबिट जास्त दाखवलं गेलं. आणि नंतर पुन्हा अजून काही चुका झाल्या ज्याच्यामध्ये क्रेडिट 10,000 जास्त दाखवलं गेलं. 2-3 चुका अशा झाल्या की ज्याच्यामध्ये क्रेडिट 10,000 जास्त दाखवलं गेलं. मग यालाच काय म्हणायचं, कॉम्पेन्सेटिंग एरर. म्हणजे ज्याच्यामध्ये आधीच्या चुकांचे इफेक्ट नलिफाय केले जातात किंवा झिरो केले जातात, तर याला कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणतात. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. व्हेन वन ऑर मोर डेबिट एरर हॅपन टू इक्वल वन ऑर मोर क्रेडिट, इट इज सेड टू बी अ कॉम्पेन्सेटिंग एरर. मग आता इथे असं असू शकतं, वरती आपण 2 एंट्रीज पास केल्या, दोन्हीमध्ये मिळून डेबिट इफेक्ट जास्त झाला, 10,000 डेबिट बॅलन्सेस जास्त आले. ठीक आहे. आणि एक एंट्री आपण तिसरी अशी पास केली की ज्याच्यामध्ये 10,000 क्रेडिट जास्त झालं. देन पहिल्या 2 मिस्टेकचा इफेक्ट इथे काय झाला, नलिफाय झाला. अशा एररला कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स इज नॉट अफेक्टेड when a transaction is not recorded at all in the original books. The agreement of trial balance. Agreement of trial balance म्हणजे काय, ट्रायल बॅलन्सची डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल इक्वल असणार आहे. ठीक आहे. तर यालाच काय म्हणतात, ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. म्हणजे आपलं ट्रायल बॅलन्स नेहमी टॅली असलं पाहिजे. 11th-12th मध्ये तुम्ही फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एखाद्या दिवशी समजा आपला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम टॅली झाला नाही, 1दा 2दा 3दा टॅलीच होत नाहीये तुमचा प्रॉब्लेम, मग टीचर काय सांगतात, आधी ट्रायल बॅलन्सची टोटल करा. ट्रायल बॅलन्सची टोटल बरोबर आहे का ते बघा. जर समजा ट्रायल बॅलन्सची टोटल बरोबर आहे पण तुमचं फायनल अकाउंट चुकतंय किंवा फायनल अकाउंट टॅली होत नाही, म्हणजे काहीतरी चूक तुमच्याकडून फायनल अकाउंट सॉल्व्ह करताना झाली. पण जर ट्रायल बॅलन्सचीच टोटल बरोबर नाहीये, म्हणजेच याचा अर्थ टीचर काय म्हणतात, ट्रायल बॅलन्सच चुकीचं दिलेलं आहे. म्हणजेच ट्रायल बॅलन्स चुकीचं आहे. म्हणजेच ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, ट्रायल बॅलन्सच्या नेहमी डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स इक्वल असणार आहे, नेहमी टॅली होत असतं. ठीक आहे. तर हे काय आहे, ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या नेहमी डेबिट बॅलन्सची टोटल आणि क्रेडिट बॅलन्सची टोटल ही ऑलवेज इक्वल असेल. ते इथं काय सांगितलं तुम्हाला, द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स इज नॉट अफेक्टेड
व्हेन अ ट्रान्झॅक्शन इज नॉट रेकॉर्डेड ॲट ऑल इन द ओरिजिनल बुक. म्हणजे एखादी ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्डच केली नाही, नॉट रेकॉर्डेड ॲट ऑल, काही त्याचा एकही इफेक्ट आपण केलेला नाहीये, डेबिटही नाही क्रेडिटही नाही, त्याच्यामुळे ट्रायल बॅलन्सच्या टोटलवर त्याचा परिणाम होईल का? टोटल ट्रायल बॅलन्सची टॅलीच होणार आहे, कारण तुम्ही डेबिटचा इफेक्ट केला नाही क्रेडिटचा इफेक्ट केला नाही, त्यामुळे ट्रायल बॅलन्स ॲग्रीमेंटवर याचा परिणाम होणार नाही. ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे ट्रायल बॅलन्सची टोटल, ठीक आहे, टॅली होणे किंवा न होणे, याला ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणतात. जर एखादी ट्रान्झॅक्शन तुम्ही पूर्ण रेकॉर्ड करायची राहून गेली किंवा दोन्ही इफेक्ट त्याचे राहिलेले असतील तर ट्रायल बॅलन्सच्या टोटलवर परिणाम होत नाही. पण जर समजा तुम्ही एखादी ट्रान्झॅक्शन एक इफेक्ट रेकॉर्ड केला तेव्हा ट्रायल बॅलन्सची टोटल काय होते? टॅली होत नाही. मग ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स पूर्ण होतं का? त्या केसमध्ये नाही. देन हे स्टेटमेंट काय? द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स इज नॉट अफेक्टेड व्हेन द ट्रान्झॅक्शन इज नॉट रेकॉर्डेड ॲट ऑल इन द ओरिजिनल बुक. आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्डच केली नाही तर ट्रायल बॅलन्सवर त्याच्या टोटलवर परिणाम होत नाही. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर when a transaction is not recorded according to the principle of accounting it is known as compensating error. ज्या ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करताना अकाउंटिंगचे प्रिन्सिपल फॉलो केले नाही तर या एररला एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला काय सांगितलं? इट इज नोन ॲज कॉम्पेन्सेटिंग एरर. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे काय? की ज्या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना अकाउंटचे रूल्स अकाउंटिंगच्या प्रिन्सिपल फॉलो केले नाही तर याला एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणतात. आणि कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणजे काय? असे एरर ज्या एररमध्ये पहिल्या एररमध्ये झालेला इफेक्ट दुसऱ्या एररमुळे नलिफाय होतो किंवा अशा एररला कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणतात. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. फर्स्ट काय दिलं? डॅश इज ॲश्युअर्ड ओनली व्हेन देअर आर नो एरर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. जर अकाउंटमध्ये एरर नसतील, ठीक आहे, आपण जे अकाउंट मेंटेन केले किंवा अकाउंटचे जर रेकॉर्ड मेंटेन केले त्याच्यामध्ये काहीच एरर नाही म्हणजेच तिथे त्याला आपण काय म्हणतो? ॲक्युरेसी म्हणतो. ॲक्युरेसी म्हणजे काय? अकाउंटमध्ये एरर नसणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार? ॲक्युरेसी. Accuracy is assured only when there are no errors in the books of account. अकाउंटमध्ये अकाउंट ॲक्युरेसीची खात्री केव्हा देऊ शकतो? जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये किंवा आपल्या रेकॉर्डमध्ये एरर नसतील तर. ठीक आहे, आपल्या रेकॉर्डमध्ये जर एरर असतील म्हणजेच ॲक्युरेसी आहे का अकाउंटमध्ये? नाही. देन ॲक्युरेसीची खात्री म्हणजेच काय? नो एरर्स. नेक्स्ट, ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर नोन ॲज. आता या ठिकाणी ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन कॉन्ट्राव्हेन्शन, कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजेच काय? विरोध किंवा उल्लंघन. म्हणजेच ज्या ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करताना अकाउंटिंग प्रिन्सिपल्स फॉलो केलेले नाहीये, ठीक आहे, त्याच्या अकाउंटिंग प्रिन्सिपल आपल्याला जे सांगतात त्याच्या उलटे आपण ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले किंवा त्याच्या विरोधात आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले. ठीक आहे, उदाहरणार्थ असेट्स आर रेकॉर्ड ऑन हिस्टॉरिकल कॉस्ट. हे आपल्याला अकाउंटिंग प्रिन्सिपल काय सांगतं की असेट्स आपण रेकॉर्ड करणार हिस्टॉरिकल कॉस्टवर. आपण असेट रेकॉर्ड केला मार्केट प्राइसवर म्हणजेच तिथे आपण अकाउंटिंगचे प्रिन्सिपल फॉलो केले का किंवा अकाउंटिंग कन्सेप्ट आपण फॉलो केलेली नाही. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द अकाउंटिंग प्रिन्सिपल आर नोन ॲज. किंवा ज्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना आपण अकाउंटिंगचे प्रिन्सिपल फॉलो केलेले नाहीत तर अशा एररला आपण काय म्हणतो? अशा एररला म्हणतो आपण एरर ऑफ प्रिन्सिपल. त्यानंतर नेक्स्ट, डॅश एंट्री डिपेंड जनरली ऑन व्हेन एरर इज डिटेक्टेड. आता कोणती एंट्री डिपेंड आहे कशावर? एरर डिटेक्ट झाल्यावर त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, आता जर समजा एखाद्या एंट्रीमध्ये आपल्याला एक एंट्री करायची होती कॅश अकाउंट डेबिट टू श्याम अकाउंट म्हणजेच आपल्याला श्यामकडून पैसे मिळाले 10,000. ठीक आहे, एंट्री आपल्याला करायची होती कॅश अकाउंट डेबिट टू श्याम अकाउंट. आपण एंट्री उलटी केली, श्याम अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट केली. ठीक आहे, म्हणजे आपण काय दाखवलं? आपण श्यामला पैसे दिले असं दाखवलं. ठीक आहे, पैसे मिळाले पण आपण दिले असं दाखवलं. मग एंट्री तुमची चुकली. मग आता एंट्री जर तुमची चुकली, कॅश अकाउंट डेबिट व्हायला पाहिजे होतं, आपण केलं क्रेडिट. ठीक आहे, मग आपल्याला काय करावं लागेल? आधी ही एंट्री कॅन्सल करावी लागेल आणि नंतर करेक्ट एंट्री पास करावी लागेल.
मग यालाच काय म्हणतात, मग आपली रेक्टिफाय एंट्री कशावर डिपेंड आहे, या एंट्रीवर डिपेंड आहे. कोणत्या एंट्रीवर, जी एंट्री जिथं एरर डिटेक्ट झाला ह्या एंट्रीवर, ही एंट्री आपण पास केली, आपला एरर डिटेक्ट झाला, मग याच्यावर डिपेंड आपली कोणती एंट्री असते, रेक्टिफाईड एंट्री. याच्यामध्ये कोणती एंट्री, कोणते अकाउंट तुम्ही डेबिट केले, कोणते अकाउंट क्रेडिट केले, त्याच्यावर रेक्टिफाय एंट्री डिपेंड असेल. ठीक आहे, म्हणजे रेक्टिफाय एंट्री आपण रूल्स प्रमाणे नाही करत. रेक्टिफाय एंट्री आपण जी एंट्री पहिली चुकीची जी एंट्री आहे त्याच्यावर आधारित असते. देन आन्सर इथं काय येईल, रेक्टिफाय एंट्री डिपेंड जनरली ऑन व्हॅन द एरर इज डिटेक्टेड. ज्यावेळेस आपला एरर डिटेक्ट झाला त्यावेळेस आपण रेक्टिफाय एंट्री पास करतो आणि तो एरर रेक्टिफाय केला जातो. देन आपण रेक्टिफाय एंट्री मध्ये काय करतो, हे चुकीचे अकाउंट आपण डेबिट क्रेडिट केले ते इथे रेक्टिफाय करत असतो. रेक्टिफाइंग एंट्री डिपेंड्स जनरली ऑन व्हेन एरर इज डिटेक्टेड. त्यानंतर नेक्स्ट, टेम्पररी अकाउंट ओपन टू रेक्टिफाय द एंट्री इज नोन ॲज. एंट्री रेक्टिफाय करण्यासाठी एक टेम्पररी अकाउंट तयार केलेलं असतं, तर या अकाउंटलाच म्हणतात सस्पेन्स अकाउंट. ठीक आहे, देन आपण काय करत असतो, ज्या एंट्री रेक्टिफाय आपण केलेल्या आहेत त्याच्यामुळे जो डेबिट क्रेडिट डिफरन्स जो क्रिएट होतोय, डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स मधला जो डिफरन्स क्रिएट होतोय, तर तो एरर आपण इथे ट्रान्सफर करत असतो. मग हे काय आहे, टेम्पररी अकाउंट आहे. कशासाठी ओपन केलेलं आहे, रेक्टिफिकेशनसाठी. देन आन्सर इज सस्पेन्स अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट, एरर आर कॉज ड्यू टू डॅश रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. एरर कशामुळे निर्माण होतात, डॅश रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. जर आपण ट्रान्झॅक्शन चुकीच्या रेकॉर्ड केल्या तर एरर निर्माण होतात. देन आन्सर इज रॉंग. एरर आर कॉज ड्यू टू रॉंग रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. आता एरर का निर्माण होतात, एररचे अजून काही कॉजेस आहेत. ते कॉजेस काय आहेत, एररचं पहिलं कॉज आहे लॅक ऑफ नॉलेज. आपल्याकडे नॉलेज कमी असेल, अकाउंटिंगचं नॉलेज कमी असेल. दुसरं कॉज आहे आपल्याकडे जो डाटा कलेक्ट केलेला आहे तो डाटा रॉंग डाटा असेल तरी एरर निर्माण होतात. त्याच्यानंतर आपण रॉंग टोटल केली, रॉंग अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन चुकीचे केले तरी एरर निर्माण होतात. त्यानंतर आपण डाटा रेकॉर्ड करताना अकाउंटिंगच्या ज्या प्रोसिजर फॉलो करतो, म्हणजेच जर्नल एंट्री पास करणे, पोस्टिंग करणे, त्यानंतर बॅलन्सिंग करणे, तर या ठिकाणी सुद्धा आपण चुका केल्या तर त्याच्यामुळे सुद्धा एरर निर्माण होतात. तर हे झाले रेक्टिफिकेशन ऑफ एरर या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.